नमस्कार, तुमचं स्वागत आहे मानसी कवंडे ब्लॉगमध्ये. आवाज तुम्ही ऐकत असणार आहे. आमच्याकडे गणपतीची तयारी चालू झालेली आहे. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही टेबल कसं मांडतो, कशी तयारी करतो हे नक्की व्हिडिओ पहा. दोघी दुपारी दादरला गेल्या होत्या आणि मला आता गणपतीची तयारी करायची. काय मंजिरी चप्पल घेऊन आलीस? दादरला गेली चप्पल घ्यायला खास. तुला काय आलं, पस्तावा काय आला तुला? मला बोली चप्पल घे, मला वाटतं मला पैसे द्यायला लावेल म्हणून मी नाही बोलले. आता मी काय नाही, मी देऊ शकतो. हे बघ मी काढले आणि फ्लिप. पण म्हणजे दादरला गेली एवढ्या लांब, शिकायचं मी, मला एक्सप्लोर करायचं. मग तिला काय फरफडवतेस? तिला मी शिकवते. अरे चालत जाते उगाच उगाच. हा काय वाटतोय सोम? झोमॅटो. हे आम्हाला भाऊने डबे दिलेले आहेत, आम्हाला जनतेला द्यायचे. ते याच्यात सगळं सामान आहे, कापूर वगैरे सगळं द्यायचंय. पप्पा टेबल मांडायचं आपल्याला. कधी तू बाबा, तुझी नाईट संपली? नाईट संपली आता टेबल लावायचं आहे फिटिंग करून. चला, पस्तावा आला तुला, मला माहिती आहे. आता सोड ना, आता तयारी आता हे बघ सोडा. आता आपल्याला आपल्या बाप्पाची तयारी करायची आहे. आजपासून आपल्या बाप्पाचे व्हिडिओ पडणार. धनश्री 1.5 दिवसाचा बाप्पा आहे, पण जल्लोषात साजरा करतो आणि तो करून घेतो. थकली आहे. चला, आणि आम्ही 11 दिवस खात नसल्यामुळे, म्हणजे नॉनव्हेज खात नसल्यामुळे आज आम्ही लास्ट खाणार आहे. इकडे माझे सुरमई फ्राय करायची आहे आणि इकडे आहे कोलंबी आहे. डब्यात खोलता येत नाही मला, घट्ट आहे. चला नंतर भेटूया. एक एक करून आमचं टेबल आम्ही ते लावणार आहे ना गणपती बाप्पासाठी. मग तो सगळं सामान हा आणतोय. हा वाटतो असा लहान, पण आहे मोठा. याची चाळी जरा अजूनच लहान आहेत, पण एवढा थकलाय, मला घाम येत नाहीये. ह्यानी हे सगळं आणलंय, टेबलचं वरचं पार्ट, त्याची पाय. आता सगळं जॉईन करतो. ह्याला सगळं येतं आधीपासूनच. ह्याच्या तिकडे कामाला पण होता आधी, वेल्डिंगच्या कामाला जातो हा. आणि फॅन लावलाय मम्मी, म्हणजे या व्हिडिओमध्ये पूर्ण फॅनचा आवाज येईल. आणि हे तुम्हाला वाटत असेल म्हणजे मम्मी काय भात लावते कुकरला, पण ती खरं तर प्रॉन्स बिर्याणी करते. हां बाबा, इंग्लिश कोंबडा नाही, हा मराठी माणूस आहे. कोलंबी भात करते ती, जो आम्हाला खूप आवडतो आणि म्हणजे मी ना खूप चांगला जमतो. तिथे बनवते. आणि अजून काय बोलायचं होतं? टोमणे मारायचे असतं मार. ठीक आहे, ह्याचं थोडं स्टार्ट झालं आम्ही बांधायला. पप्पा पण येतील, मग आपण कंटिन्यू करू. पप्पा मग ते पण कामच आहे. आणि तर पूर्ण सांगायचं काय उद्देश, गणपती आम्ही जेव्हा हे स्टँड लावतो ना, हे ताडदेवला बाबा काका लावायचे, तेव्हा मी त्यांच्याकडे बघायचो. आणि ह्याला तेच सांगितलं, मी लावताना तू बघ माझ्या बरोबर ना, कसं करायचं. सोम इकडे ये. नक्की ह्यांना काय हेल्प करणार आहेस? येते का तुला? आधी सांग. खाली बस मग, चल हेल्प कर. पप्पा काय सांगतो ते ऐक जरा. टाकशील नाही डोळ्याला? एकच आहे. मम्मी भांडी घासते, हे लोक टेबल सेट करतात. आणि बघा मोबाईल. अशी काय बघतेस ग? ऍक्टिंग. काय आता मला उठायला कंटाळा आला. बसून मला म्हणते अशी काय बघते, मी काम करून बसते आणि इथे बसून मला बघते.
चालू आहे. कुठून आली ग ही बी कामाला गेली पुन्हा आपल्याकडे पाण्याची मशीन लावलेली आहे. धनश्री आवाज येतो आहे. फायनली मी मोकळी आले जेवण करून, पण यांचं काम काय संपत नाहीये. भूक तर मला अफाट लागली. पराग भूक लागली. काल मस्त जेवलो ना. खूप मेहनत लागते. आमच्याकडे रेडीमेड टेबल नाही आहे, आम्ही हे फोल्डिंगचा टेबल आहे लोखंडी, त्यामुळे खूप आमच्या आहोंना कष्ट करावे लागतात. कामावरून आलेत बिचारे. त्यांना परत डीमार्टला जायचं होतं, आम्ही नाही पाठवलं. उद्या पाठवणार. परत दादाला उद्या डीमार्टला पाठवायचं, सामान भरायचं. नंतर आमची धनश्री मंजिरी आपले 2 दिवस मेहनतीचे आहेत. बाप्पाची सेवा करायची आहे माझी. ओ नटकटक नाही या. तू भजन नाही बोलली या वर्षी. पराग या वर्षी आपल्याकडे भजन आहे दुपारचं, रात्रीचं नाही आहे. त्याच्यामुळे आपलं रात्री भजन बोलायचं आहे. आपलं भजन बोलशील नाही गवळण? बर, तुला कोणती गवळण बोललं येते का? आमच्या मना कधी पूजिन तू दूर का, मी असा मजबूर का. पूर्ण टेबल फिटिंग करून झालंय. परागतांनी पप्पांनी हे बघा अशी बडबडते. काय करते? तुम्हाला विसर्जनला डान्स करणारी गाणी पाहिजेत ना. हो, मग ते पेनड्रॉम मध्ये केतन काकांना भरून घेते. उद्या बादशाह गावाला जातोय. ओके. आता मॅनेजमेंट आणि दरवेळेला बँजो असतो. यावेळेला बँजो नाही ठेवलाय मी. का विचार ना. का? आपला असतो बाप्पा 1.5 दिवसाचा आणि बँजोवाला गेल्या वर्षी 10:30-9 वाजता. विसर्जनला 12:30 वाजले. बँजोवाले मिळत नाही 1.5 दिवसासाठी. मग हा जुगाड काढलाय. मार्केटला मोठा स्पीकर आणलाय. कोणता आणलाय बाबा? सिंगर का ते सोडून नाव स्पीकर आणलाय. त्याच्यावर छान छान गाणी भरून घ्या तुम्ही, नाचाल अशी. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचंय. तयारी केली आहे गणपतीची. असा मांडव ठेवलाय इकडे. करायचं अजून टेबल सेट. संध्याकाळी तो आलाय केशर भांडी, याचे काढून देऊया. क्या चल रहा है ब्रो? पूर्ण बॉक्स भरून डेकोरेशन इन प्रोग्रेस. पप्पाचं आगमन आहे उद्या. मकर शेटला तिकीट नाही भेटलेले आहे, तर तू जाणार आहे. पळून जाणार आहे, पळून. बाहेर सोडतो का तू? आतमध्ये याला. फिरवायचं आहे? बोल फिरवायचं आहे त्याला. माझा मित्र काय म्हणतो आणखी पुढे गेला. रात्रीचे 12 वाजलेत. 12 नाही 11:30. इसकी भाषा पहचानो. कौन हूँ मैं? गणपती म्हटलं की जागरण येतं ना. पाहिजे डेकोरेशन. नवरी असली. 1 2 3 4 घर जाऊंगी नाही. गणपतीची गाणी बोल. हा मला टाइमपास आहे. मी लय धरते आज. मला गणेशची गाणी गणेश चालू आहे.
खूप सारी मजा येते मुंबईत सुद्धा. काय मकरन, मजा मुंबईत पण मजा येते. गणपती म्हटल्यावरती उत्साह. हा बघ. तुला हे मागव ना काहीतरी मग. थोडी झमोटे मागव ना. मागू शकतो ना बर्गर. मागव ना मग. मकरन तू खाना. माई हा व्हेज बर्गर. व्हेज. मी आळू टिकी बर्गर. मी आळू टिकी बर्गर. मागव चल. नॉनव्हेज. तू व्हेज. फरक तू व्हेज. हे लवकर, माझा उपवास आहे उद्या. चालतो. आपला 4 नंतर उपवास. 4 नंतर उपवास. 4 नंतर. मी हे बोला पाहिजे. मला माहिती ना हो. काय झालंय? ऑर्डर करत होतो आणि बंद आहे. त्याची रोहन पण मला जरा तो बंद. आता पण बंद. आता मला पाहिजे धनुषी. इच्छा झाली. उद्या खा. नाही, उद्या उपवास आहे आपला. उद्या उपवास आहे. आणि पप्पा झोपले तर बाबा आणू शकतो. पप्पा खायला देत नाही घरी. बरोबर आहे ना. मूर्ती आता अशी वर आली की मला सेंडअप सगळे पिपे खाल्ले. मला आज किती बर्गर खायचंय. तो आता बंद आहे. वाजले बघ किती. मॅगी फॅगी काय मग सांगत आहे. तिकडे जाऊन खाऊ शकतो. हा? तिकडे जाऊन खाऊ शकतो. तू पण खा. डिलिव्हरी बंद होते ना. तू मागापासून मागायला पाहतो. 10 वाजल्यापासून. आलं असतं तेव्हा. मूड ऑफ झालाय केतन काकाचा. केतनकडे मागं आला. पप्पा आपल्या वर झोपलेले. पप्पा वर झोपले आम्ही खाल्लं असतं. या वेळेचं डेकोरेशन एक नंबर झालेलं आहे. मला तर खूप आवडले. तुला धनश्री. मस्त आहे. आणि ते सुद्धा आमच्या या सहकारी मित्रमंडळामुळे झालेलं आहे. तिचे आभार नाही मानायचे आभारती. ठीक आहे, अशा प्रकारे आम्ही सगळं सजावट केलेली आहे. पण थोडंसं मूड ऑफ झालाय कारण आम्हाला बर्गर खायचा होता. तो मिळाला नाही आहे. पुढच्या व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू वाट बघा. चलो बाय. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. चलो बाय.